निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करू। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून नियोजन शून्य कारभार, त्यावर बोललो। संपूर्ण भाजपवर टीका केली नाही, माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी, आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही, बावनकुळेंचा अजितदादांना इशारा। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य, तर सावरकरांच्या विचारधारेवर अजित पवारांचं नो कमेंट्स। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरला तर विरोधात काम करू, आशिष शेलारांचा इशारा। कुणीही आमच्यावर जबरदस्तीनं विचार लादू शकत नाही, महायुतीमधल्या नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजेत, सुरज चव्हाणांचं आशिष शेलारानं उत्तर। राज ठाकरेंच्या मुंबई उपनगरातील 20 शाखांना भेटीगाठी, तर उद्धव ठाकरेंकडूनही कार्यकर्त्यांसोबत संवाद दौरे सुरू। शिवाजी पार्कवर 11 तारखेला ठाकरे बंधूंची जाहीर सभा होणार। मुंबई महापालिकेसाठी ज्युनियर ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रचार, आदित्य आणि अमित ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटी, कलिना विधानसभा क्षेत्रामधील 4 शाखांमध्ये दौरा। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती, माजी नगरसेवक संतोष धुरींच्या भाजप पक्षप्रवेशानंतर हेमंत कांबळे आणि राजा चौगले शिंदेच्या शिवसेनेत, तर बदलापुरातील शहराध्यक्ष संगीता चिंदणकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत। मनसेतील नेते फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं षडयंत्र, राज ठाकरेंनी पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केलाय। भाजपमधील पक्षप्रवेशानंतर संतोष धुरींचा आरोप, तर तुम्हाला ओळख देणाऱ्यांवरच आरोप करताय, पेडणेकरांची टीका। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, प्रभाग 9 आणि 11 मधील अधिकृत उमेदवारांच्या हाती कमळ। पुणे मनपामध्ये भाजपच्या विजयाची नांदी, चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्तीप्रदर्शन, ऐरोली, घणसोली, कोपरखर्डेसह तुर्भेमध्ये रोड शो। नवी मुंबई पालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची भाजपसोबत लढत। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागतंय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनामनात कोरलेलं नाव पुसता येणार नाही। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखांचं प्रत्युत्तर, अमित देशमुखांकडूनही वक्तव्याचा निषेध।